महाराष्ट्रभर सगळीकडेच नवरात्रीच्या 9 दिवसात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते। तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका माता, सौंदतीची यल्लमा या प्रसिद्ध देवींची सगळी मंदिरं सध्या भक्तांनी गजबजून गेलेली आहेत। महाराष्ट्रात तर या मंदिरात प्रचंड गर्दी आहेच, पण महाराष्ट्राबाहेर कर्नाटकातल्या सौंदतीमध्ये रेणुका मातेच्या दर्शनाला प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। पण रेणुका मातेचं मंदिर तर महाराष्ट्रात माहूरला आहे आणि सौंदतीला यल्लामाचं मंदिर आहे। रेणुका मातेलाच यल्लमा असं का म्हटलं जातं? रेणुका माता कोण होती? रेणुका माता यल्लमा कशी बनली? रेणुका मातेची दोन वेगवेगळी मंदिरं कशी आहेत? रेणुका आणि यल्लमा मातेची पूजा कशी केली जाते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गजानन आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्या अगोदर आपल्याला रेणुका माता कोण होती हे समजून घेणं गरजेचं आहे। पुराणात सांगितलेल्या कथेनुसार कान्यकुब्ज नगरीचा एक रेणू नावाचा राजा होता। त्याची पत्नी भोगावती हिला मूलबाळ नसल्यानं ती नेहमी दुःखी असायची। त्यामुळे राजा रेणू आणि तिच्या पत्नीनं पुत्रप्राप्तीसाठी काशीला जाऊन तीर्थस्नान करण्याचा निर्णय घेतला। ठरल्याप्रमाणे त्या दोघांनी काशीच्या जलकुंडात स्नान केलं आणि नंतर ते बाहेर आले। बाहेर आल्यानंतर त्यांना अगस्ती ऋषी भेटले। अगस्ती ऋषीला त्यांनी त्यांची समस्या सांगितली आणि त्यावर उपाय सांगा अशी विनंती केली। त्यावेळी ऋषींनी त्रिवेणी संगमावर पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ करायला सांगितला। ऋषीने सांगितल्याप्रमाणे राजानं भव्य यज्ञ केला। या यज्ञाला सर्व देव आणि ऋषी आले। यज्ञ सुरू असताना चमत्कार झाला आणि त्या होमातून एक सुंदर मुलगी जन्माला आली। त्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं रेणुका। त्यावेळी त्या ऋषीनं या मुलीचं लग्न भगवान शंकराचा अवतार असलेल्या व्यक्तीशी होईल असं सांगितलं आणि तिचं लग्न भगवान शंकराचा अवतार असलेल्या जमदग्नी ऋषी यांच्याबरोबर झालं आणि रेणुका मातेचा संसार सुरू झाला। पुढे त्यांना वशू, विश्ववशू, बृहद्भान, बृहद्वशू आणि परशुराम ही 5 मुलं झाली। काही वर्षांनी जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर रेणुकाकडे असलेली कामधेनू गाय मिळवण्यासाठी काही लोकांनी हल्ला केला। त्यात ऋषींचा मृत्यू झाला। आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर परशुरामाने कावड करून एका बाजूला आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचं प्रेत घेऊन तो पित्याच्या अंत्यविधीसाठी पवित्र जागेच्या शोधात निघाला। सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात तो पोहोचला। हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्याला त्यांना अग्नी दिला। त्याच चितेत रेणुका मातेलाही सती जावं लागलं, पण सती गेल्यानंतर रेणुका प्रकट झाली, पण तिचं फक्त तांदळाच्या आकाराचा चेहरा प्रकट झाला। तेव्हापासून माहूरला रेणुका मातेचं मंदिर आहे, जिथं फक्त रेणुका मातेचा चेहरा आहे आणि हे मंदिर सर्वदूर प्रसिद्ध आहे। पण याच रेणुका मातेला यल्लमा देवी म्हटलं जातं। रेणुका मातेचं यल्लमा हे नाव कसं पडलं यामागची एक पौराणिक कथा सांगितली जाते। रेणुकाचे पती जमदग्नी ऋषी हे दररोज पूजा करायचे आणि त्या पूजाला दररोज पाणी लागायचं। दररोज रेणुका माता स्वच्छ पाणी आणण्यासाठी नदीवर जायची। नेहमीप्रमाणे एके दिवशी ती पाणी आणायला नदीवर गेली। नदीवर एक दाम्पत्य जलक्रीडा करत होतं। तिच्या मनातही तसा विचार आला। तिकडे आपले पती पूजाला बसलेत आणि त्यांना पाणी लागणार आहे याचं भान तिला राहिलं नाही। रेणुकाला उशीर झाला हे सगळं रेणुकाचे पती जमदग्नी ऋषी देवी शक्तीने पाहत होते। रेणुका पाणी घेऊन आल्यानंतर ऋषी प्रचंड चिडले। तुझ्या मनात असा विचार आलाच कसा असं विचारू लागले। चिडलेल्या जमदग्नी ऋषींनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या 4 मुलांना आईचा शिरच्छेद करा असं सांगितलं, पण त्या मुलांनी नकार दिला। मुलांनी नकार दिल्यामुळं मुलांना त्यांनी शिक्षा देत त्यांचा शिरच्छेद केला। त्यानंतर परशुराम तिथे आला। परशुराम आपल्या पित्याचा प्रत्येक आदेश पाळायचा। परशुरामाला सांगितलं की तू रेणुकेचा शिरच्छेद कर। त्यावेळी परशुरामाने कुठलाही विचार न करता रेणुका मातेचा शिरच्छेद करण्यासाठी कुऱ्हाड मारली। त्यावेळी मध्ये एक मातंगाची स्त्री आली आणि तिचा जीव गेला, पण त्याने पुन्हा कुऱ्हाड मारली आणि आपल्या आईचा शिरच्छेद केला। आपल्या मुलाने आपला शब्द पाळल्यामुळे जमदग्नी ऋषी खुश झाले आणि आपल्या मुलाला पाहिजे ते माग असं म्हणाले। तेव्हा परशुरामाने आपल्या भावंडाला, आईला आणि मातंग स्त्रीला जिवंत करा अशी मागणी केली। जमदग्नी ऋषी दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रसिद्ध होते। सुरुवातीला त्यांनी मातंग स्त्रीला जिवंत केलं, पण मातंग स्त्रीच्या शरीराला रेणुका मातेचं शिर आणि रेणुका मातेच्या शरीराला मातंग स्त्रीचं शिर असं उलटं झालं। जिवंत केल्यानंतर रेणुका मातेवर जमदग्नी ऋषी चिडलेले होते। रेणुका मातेला त्यांनी शाप दिला होता। रेणुका माता विनवणी करत होती। शेवटी जमदग्नी ऋषींनी तिला उशाप दिला, जिथं जाशील तिथं तुझा उदो उदो होईल, त्याचबरोबर या मातंग देवीचाही उदो उदो होईल। काही दिवस रेणुका माता भटकत राहिली आणि नंतर जमदग्नी ऋषी यांच्याकडे आली। जमदग्नी ऋषी यांच्या मृत्यूनंतर रेणुका माता माहूर येथे सती गेली,
पुढे मातंग स्त्री भटकत राहिली आणि कर्नाटक येथील बेळगावाच्या सौंदती या ठिकाणी जाऊन राहिली. मातंग स्त्री ज्यावेळी तिथे आली तेव्हा त्या ठिकाणच्या काही ऋषींनी विचारलं, आई तू कुठे जात आहेस? कन्नड भाषेत आईला मा आणि कुठेला यल्ला असं म्हणलं जातं. त्यामुळे रेणुका मातेचं शरीर असलेली स्त्री दुसरी रेणुकाच होती. ती सौंदती या ठिकाणी आली आणि राहिली म्हणून रेणुका मातेला यल्लमा असं म्हटलं जातं. सौंदतीला यल्लमा देवीची मोठी यात्रा मार्गशीर्ष महिन्यात असते. त्यामुळे कर्नाटकात सौंदतीला यल्लमा देवी आणि महाराष्ट्रात माहूरला रेणुका देवीचं मंदिर आहे. दोन्ही देवींची पूजा कशी असते तर यल्लमा आणि रेणुका मातेची पूजा जवळपास सारखीच असते. रेणुका आणि यल्लमाची पूजा मंदिरात आरती आणि नैवेद्य दाखवून केली जाते. रेणुका मातेला तांबूलाचा विडा प्रसाद म्हणून अर्पण केला जातो. नागिलीची पाने, कात, सोप टाकून तयार केला जातो. तर यल्लमाला कर्नाटकातील लोकांच्या खाद्य संस्कृतीनुसार नैवेद्य दाखवला जातो. तसेच रेणुका आणि यल्लमाची घरोघरी परडे आणून पूजा केली जाते. देवीचे आराधी देवीची कवड्याची माळ आणि लिंब घालून पूजा करतात. यल्लमा आणि रेणुका यांची गावोगावी पूजा करण्यासाठी जोगतीनही असतात. तसेच रात्री जागरण गोंधळही घातला जातो. देवीची गाणीही म्हणली जातात आणि घरोघरी जोगवाई मागितला जातो. आता ही तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबुडीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.